हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा घटक आकृती पूर्ण करा या घटकाची माहिती आपण या भागामध्ये घेत आहोत. पहा, या ठिकाणी अपूर्ण आकृती पूर्ण करून चौरस, वर्तुळ, त्रिकोण यासारख्या आकृत्या तयार होत असतात. आता या ठिकाणी पहा, या प्रश्नामध्ये आपण पर्यायकट पद्धत वापरतो. या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणचा जो आकार आहे हा सरळ आकार, हा सरळ आकार या ठिकाणी आहे. या ठिकाणी कर्व आकार आहे. आपल्याला कर्व आकार कुठेही गरजेचा नाही आहे, म्हणजे हा पर्याय कट होईल. या ठिकाणी कर्व आकार नाही, आपल्याला जो आकार पाहिजे तो आकार नाही आहे या ठिकाणी, असा सरळ, हा पर्याय कट होईल. आता राहिला 1 आणि 4. फरक काय आहे पहा, की मागच्या बाजूला आपल्याला या पद्धतीनं रेषा हव्या आहेत. ते कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आता जर 1 नंबर जोडला तर फक्त या ठिकाणी असा आकार पूर्ण होईल. आपल्याला हा चालणार आहे का? नाही, आकृती पूर्ण होत नाहीये. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. आकृती पूर्ण जर केली आपण तर नक्कीच आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, पण या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी करता यायला हव्यात, हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे. आतील जी चांदणी आहे, चांदणीसारखा आकार 1, 2, 3, 4 सर्वत्र सारखा आहे. मग या ठिकाणी आकार पहा, या ठिकाणी जो आकार बसणार आहे तो कुठे आहे? या रेषेच्या या बाजूला थोडीशी डाव्या बाजूला जागा सोडलेली आहे आणि उजव्या बाजूला जास्त जागा आहे. आता या ठिकाणी पहा बरं, 2 नंबरच्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला कमी जागा आहे आणि डाव्या बाजूला जास्त जागा आहे, त्यामुळे पहिला दुसरा पर्याय चालणार नाही. 4 नंबरच्या आकृतीमध्ये मध्यभागी आहे, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय चालणार नाही. आता राहिला 1 आणि 3. या ठिकाणी हा भाग चालणार आहे का? पहा बरं, हा भाग गरजेचा आहे का आपल्याला? नाही, तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलं तर सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजतात, अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी कळतात. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, या ठिकाणचा जो आकार येणार आहे तो आकार समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला आकार या पद्धतीनं हवा आहे. म्हणजे आता या ठिकाणी असा आकार चालेल का? नाही, म्हणजे पहिला पर्याय पहिल्या कट होतोय. आता 2 नंबरचा पर्यायामध्ये पहा की कसा आकार आहे, की हे अंतर जे आहे, म्हणून ते उघड्या डोळ्यांनी पहा म्हणतो आपण, की जे अंतर आहे, ही लांबी अंतराची, ही लांबी पहा बरं, इथे आहे का एवढी? खूपच छोटी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही चालणार नाही. 3 आणि 4 पहा बरं, कोणता योग्य आहे? आपल्याला ही सरळ रेषा अशी तिरकी पाहिजे का या ठिकाणी? नको, ती या ठिकाणी आपल्याला अशी पाहिजे, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये तो आकार जो दिलेला आहे, सर्वसाधारणपणे याच्यामध्ये बसणारा आकार हा डोळ्याने आपल्याला समजायला हवा. पर्याय क्रमांक 1 तर आपल्याला बसणार नाहीये त्यामध्ये. 1 नंबरचा आकार जरी आकृती पूर्ण केली तर हा आकार जो पाहिजे आपल्याला तो पहा, या पद्धतीचा आकार पाहिजे. या पद्धतीचा आकार 3 मध्येही नाहीये, 3 मध्ये आहे तो यामधलं अंतर खूप जास्त आहे, त्यामुळे 3 चालणार नाही. राहिलं 2 आणि 4. आता 2 आणि 4 मधला फरक समजून घ्या.
2ची उंची आणि 4ची उंची याच्यामध्ये फरक आहे. फरक कुठं आहे तो समजून घ्या. आपल्याला पहा उंची किती लागेल. 2च्या एवढी उंची पुरेशी आहे का 4 एवढी उंची पाहिजे. तर 2 एवढी उंची पुरेशी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 कॅन्सल होणार आहे. या पद्धतीनं जर आपण उत्तरापर्यंत पोहोचलो तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं हे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्याला पुढील प्रश्नाचं उत्तर तयार करा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. आता या ठिकाणचा जो कर्व आकार आहे, कर्व आकार जो दिलेला आहे, कर्व आकारावरनं पहा. हा कर्व आकार, या कर्व आकारावरनं कोणता पर्याय पहिल्या कट होईल. तर पर्याय क्रमांक 3 कट होईल की यातला कर्व जो आहे तो कर्व लहान आकाराचा आहे. आता यातल्या एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. डाव्या बाजूची ही उजव्या बाजूची तिरकी रेष, उजव्या बाजूची तिरकी रेष आपल्याला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 4 मध्ये ती खाली आहे. ती इथं 4 खाली नको आहे, आपल्याला अशी वर पाहिजे होती. तर पर्याय क्रमांक 4 ही कट होणार आहे. आता राहिला 1 आणि 2. त्यामध्ये फरक शोधा. फरक या ठिकाणी आहे, या ठिकाणी फरक आहे. त्रिकोण पहा, इथे अगदी कोपऱ्याला आहे, तर इथे थोडंसं अंतर सोडून आहे. मग आपल्याला थोडंसं अंतर सोडून असणारा पाहिजे. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. हे पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न सोडवा माझ्या अगोदर. मला वेळ देतो मी सोडवायला. चला याच्यामधला आकार पहा. तो सेम टू सेम आपल्याला असा जसा पर्यायामध्ये बसवता येईल असा सेम टू सेम कुठेही दिलेला नाही. मग आपल्याला इथे पाहायचं आहे या ठिकाणचा आकार, या ठिकाणचा तो आकार कोणत्या बाजूला लांब पाहिजे, कोणत्या बाजूला आखूड पाहिजे. जर आकार फिरवला तर डाव्या बाजूला लांब पाहिजे, उजव्या बाजूला आखूड पाहिजे. जर हा आकार फिरवला तर या ठिकाणी पहा डाव्या बाजूला आखूड आहे, उजव्या बाजूला लांब आहे. आपल्याला काय पाहिजे, डाव्या बाजूला लांब पाहिजे, त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी जो आकार आहे, आडवी रेष जी आहे ती याच्यामध्ये दिलेली नाही आहे 3 मध्ये. या पद्धतीने वगैरे अशी पाहिजे होती. पर्याय क्रमांक 3 त्यामुळे कट होणार आहे. आता राहिला 1 आणि 4. 1 आणि 4 मधला फरक पहा. हा कर्व आकार जो आहे हा दोन्ही बाजूला सारखा आहे. इथे सारखा आहे का पाहिजे का आपल्याला, नाही. उजव्या बाजूचा लहान पाहिजे, डाव्या बाजूचा मोठा पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4 ही कॅन्सल होईल. आणि ही आकृती फिरवून पर्याय क्रमांक 1 मध्ये बसवायची आहे. आकृती फिरवली की हा डाव्या बाजूचा लांब आकार होतो तो इथं बसेल. तर उजव्या बाजूचा छोटा आकार आहे, तो उजव्या बाजूचा छोटा आकार इथे दिलेला आहे, तो या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला पर्याय कट पद्धत, गाळणी पद्धत ही जास्त उपयुक्त होते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. उत्तर काढा पटकन. आणि हे सगळं डोळ्याने आपल्याला करता आलं पाहिजे. मात्र परीक्षेला आपण जेव्हा फायनल पेपरला बसतो तेव्हा त्या ठिकाणी मात्र आकृती पूर्ण करून पर्याय कट पद्धतच वापरायची आहे. आता या ठिकाणी पहा बरं, हा जर चौरस आपल्याला पूर्ण करायचा असेल तर या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, म्हणजे या ठिकाणी कोणता कोण होणार आहे, काटकोनच होणार आहे. मग काटकोन आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये आहे, 2 आणि 3 मध्ये काटकोन कोणताही नाही आहे. हे सगळे लघु कोण आहेत. त्या ठिकाणी हा उलटा जरी फिरवून लावला तर लघु कोण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 कट होईल. आता राहिला पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1. पहा बरं कोणता योग्य आहे. आपल्या डोळ्याने लगेच जाणवतं की पर्याय क्रमांक 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचू शकतो.
चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये पहा आकार. आता सरळ असा बसणारा आकार कुठल्याही पर्यायामध्ये नाही. आता याच्या ठिकाणी बारकाईनं पाहायचं. आता कर्वचा आकार या ठिकाणी आहे, या ठिकाणी कर्वचा आकार आहे, म्हणजे हे सगळे वर्तुळ तयार होणार आहे. आता आपल्याला उत्तर काढायचे त्या कर्वच्या आकारावरनं की या ठिकाणी असा कर्व पाहिजे आपल्याला अशा पद्धतीनं, आणि या ठिकाणी अशी एवढा अंतर पाहिजे. 3 मध्ये आहे का तो आकार? हो नाही, पर्याय 3 कट होईल. आता या ठिकाणी जर लांबी रुंदी मोजली तुम्ही तर या दोन्हीही भागाची लांबी सारखीच आहे. 4 मध्ये पहा बरं, ही इथे आकुड आहे, इथे लांब आहे, म्हणजे तिरका आकार आहे. 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होईल. आता राहिला 1 आणि 2. 1 आणि 2 मध्ये पहा तुम्ही, बारकाईने तपासा. बारकाईने हे आपल्याला लगेच समजतं. बारकाईने केल्यानंतर काय अडचण येत नाही. पहा बरं, एवढा मोठा आकार, जो आकार पाहिजे तेवढा आकार पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का? हा 2 मधला आकार लहान आहे. पर्याय क्रमांक 2 मधला जो आकार आहे हा आकार लहान आहे. एवढा लहान चालणार आहे का? नाही चालणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या भाषेमध्ये जर आपण हे गणित सोडवली, सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं, ज्या पद्धतीने विचार करायला पाहिजे त्या पद्धतीने विचार करायला लागलो, या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. हे सर्वसाधारण मुलाला अवघड आहे, परंतु विचाराला एकदा जर आपल्या दिशा मिळाली, कोणत्या पद्धतीनं पर्याय कट पद्धत, गाळणी पद्धत वापरायची हे एकदा लक्षात आलं की आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात. आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा की खाली कर्व आकार होईल, कारण 4ही ठिकाणी कर्व आकार आहे, म्हणजे या ठिकाणी कर्व आकार होणार आहे. या ठिकाणी या अशा पद्धतीनं आपल्याला आकार जोडायचा आहे. याच्यावरून काही कोणता पर्याय कट करायचा नाही आपल्याला. पण हा जो आकार जुळणार आहे तो पहा, याची लांबी पहा, रुंदी पहा, लांबी पहा, रुंदी पहा. लांबी रुंदी जर पाहिली आपण तर याच्यावरून पर्याय कट पद्धत वापरायची. इथं जी चांदणी लागणार, मधला जो आकार लागणार आहे बसणारा, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये नाहीये. आता 1, 3, 4 याच्यामध्ये व्यवस्थित बारकाईनं पहा. हा जो आकार मी आता खोडतोय आकार, तो पहा, या पद्धतीचा आकार पाहिजे आपल्याला. पहा कोणत्या पर्यायामध्ये येईल. ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणचा आकार पाहिजे तो कोणत्या याच्यामध्ये बसतो आहे. इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये चालणार नाही, कारण तो अजून खाली लांब वाढवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते अजून वाढवलेलं आहे खाली, हे अजून खाली वाढवलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 चालणार नाही आपल्याला. आता राहिला पर्याय क्रमांक 1 आणि 4. पहा 1 आणि 4 मधला फरक. 1 मधला पहा आकार हा कसा आहे, म्हणजे इथं एक प्रकारे काटकोनासारखा आकार होते. जेवढा वक्र पाहिजे तिरका, तेवढा तो आकार तिरका नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपण एक एक प्रश्न सोडवला तर अगदी व्यवस्थित आपण त्या उत्तरापर्यंत जातो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. वरती बसणारा आकार पहा. वरती एकच छोट्याशा गोष्टीवर आपण पर्याय कट करतो. हा आकार, या आकाराची लांबी रुंदी हे पाहायचं. या ठिकाणी 2 मध्ये जो आकार जेवढा जाड पाहिजे तेवढा तो जाड नाही आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये तो खूप जाड आहे, म्हणून हाही चालणार नाही आहे. आता राहिलं 1 आणि 3. 1 आणि 3 मधला फरक समजून घ्या. 1 आणि 3 मधला फरक समजून घ्या की कशा पद्धतीने ते आतमध्ये बसणारं पाहिजे. या पर्याय क्रमांक 3 मध्ये आतमध्ये बसणारा नाही आहे तो आकार, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. हे आपल्याला उघड्या डोळ्याने विचार करायची सवय लागली पाहिजे. एकदा ती विचार करण्याची सवय लागली आपल्याला
आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी रिलेटेड बुद्धिमत्तेमधले अगदी 35 प्रश्न येतात त्याच्याशी रिलेटेड. तर ते बारकाईनं समजून घ्या. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. आता या ठिकाणचा आकार पहा, या रेषेला जुळून हा कर्व गेलेला आहे. जी या बाजूचा कर्व रेषेला जुळूनच असायला हवा. तो या ठिकाणी जुळलेला आहे का त्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं. 2 मध्ये नाही जुळलेला. 4 मध्ये तो आकार तिथं जुळवता येत नाहीये कारण हा कोपऱ्यावरचा भाग कापलेला आहे. आता पर्याय 2 आणि 3 लगेच कट होतात. आता राहिला 1 आणि 4. आता याच्यामध्ये पहा की हा आकार किती आतमध्ये गेलेला आहे. एवढा गोल पूर्ण होऊन पुन्हा आतमध्ये. मग इथं गोल पूर्ण होऊन आतमध्ये गेला का, इथं गोल असा पूर्ण होऊन आतमध्ये गेलेला असता तर ते जमलं असतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 देखील कट होणार आहे. पर्याय नंबर 1 देखील कट होणार आहे आणि उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण तुम्ही प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचला तर एक एक गोष्टी आपल्या क्लिअर होत जातात. प्रत्येक प्रश्न आपला परफेक्ट होत जातो. याचा व्हिडिओ पुन्हा एकदा लावून आपण त्याचा सराव केला की अगदी व्यवस्थित जमायला लागतं. पहा हा तिरका आकार, हा तिरका आकार पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे का हा आकार? नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का हा आकार? नाही. म्हणजे पहिल्या 2 नंबर 4 नंबर कट झाला. आता राहिला पर्याय क्रमांक 1 आणि 3. जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा मूळ प्रश्न बाजूला ठेवून त्याच्यामधले फरक शोधायचे. मी ज्या पद्धतीने अशा पद्धतीची उभी रेष पाहिजे, ही उभी रेष पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही आहेत, त्यामुळे 1 कट होणार आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाला बारकाईनं पाहत गेलो तर सर्व गोष्टी आपल्याला परफेक्ट कळायला लागतात, क्लिअर व्हायला लागतात. आपल्याला त्याचा सराव चांगल्या पद्धतीनं करता येतो. पहा पुढील आकार. पुढील आकाराकडे लक्ष द्या. कशा पद्धतीने आकार पाहिजे तो समजून घ्या. तिरकी रेष आहे, आडवी रेष, नाकासारखा आकार पाहिजे बसणारा. 1 मध्ये नाकासारखा आकार आहे का आत बसणारा? याच्यासारखा तो झाला, हा काय त्याच्यात बसू शकत नाही. 2 नंबरचा बरोबर बसेल का? त्याला 2च कापणे आहेत. इथं किती आहेत? तर 2 फिरवून बसवला तर बसणार नाही. 3 मधला आकार तोही बसणार नाहीये. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्न पाहत चला, या पद्धतीने विचार करत चला. तुमच्या प्रत्येक गोष्टी परफेक्ट होणार आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. हा तुम्ही पुन्हा व्हिडिओ लावून पाहिला, पुन्हा त्याचं माझ्या अगोदर तुम्ही उत्तरं सांगितली, मी कशा पद्धतीने उत्तर देतोय असा तुम्ही पर्यायगत पद्धतीने सराव केला तर 100% उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता याच्यामधला हा आकार पहा. हा आकार, हा आकार 2 मध्ये आहे का हो? 3 मध्ये आहे का? मी 2 पर्याय कट झाले. आता राहिला 1 आणि 4. 1 आणि 4 मधला फरक समजून घ्या. या ठिकाणी हा वर आलेला आकार आहे, नंतर आडवी रेष आहे. आकार 4 मध्ये आहे का? नाहीये, त्यामुळे 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन. ओके, बाय.